हाय गाईज. सो आज आम्ही एक इव्हेंटला चाललो आहे. इव्हेंटचं नाव आहे रुहानी बाय इमॅगो वाईब्स. सो ते इकडे W24 तालामध्ये आहे. सो लेट्स सी कसं होतं आहे. सो आम्ही लास्ट वीकेंड त्यांच्या रिहर्सल्सला गेलेलो आणि रिहर्सल्स तर भरपूर भारी होतं. सो इव्हेंट तर मला वाटतं अजून जास्ती भारी असणार आहे. सो लेट्स सी कसं होतं आहे. तर चला. सो आता आम्ही पोचलो आहे रिव्ह रेडला. So this is how it looks. आणि आता काइंड ऑफ प्री रिहर्सल्स, प्री शो ॲक्च्युली. आता पहिले प्री शो होणार, सगळं सेटअप वगैरे. सो चला लेट्स सी. आणि आम्ही थोडं लवकरच पोचलो आहोत बिकॉज मी व्हॉलंटियर्स आहोत. सो चला लेट्स गो. सो हे आता पूर्ण बॅकअप सेटअप चालू आहे आणि हे तुम्ही बघताय सगळं व्हॉईस आणि साऊंड सेटअप. हे वोकलचे चेअर्स, हा तबलावाला आहे आणि हे त्याचं सेटअप चालू आहे. आणि हे सिटिंग अरेंजमेंट जे काही सगळे बसणार गेस्ट. हे आर्टिस्टचे आम्ही इंटरव्ह्यूज घेतो. सो लेट्स सी. What would you say about, like, if you want to give one line for Ruhani process, how did you enjoy it? It was a fully immersive process for everyone involved. And how was your experience working with Imago's? I loved it. We were there for almost every part of the process. सो आता इव्हेंट थोड्या वेळात चालू होणार आहे. सो आता सगळं बॅक एंड सेटअप चालू होतं. सो थांबा मी तुम्हाला दाखवते. सो हे सगळं सेटअप आहे. त्यांनी सगळं म्युझिक सेटअप केलं आहे, साऊंड सेटअप. इकडे पियानोवाला असेल, इकडे सगळे वोकल्स असतील, इकडे तबला. सो चला आपण बघूया शो कसं होतं आहे. सो मी तुम्हाला पूर्ण ग्लिम्स दाखवते. सो आम्ही एंट्री काउंटरवर होतो आणि सगळ्यांचे तिकीट्स चेक करायचे होते आम्हाला. अँड ॲक्च्युली शो इज हाऊसफुल. सो वी कॅन नॉट टेक एनी एक्स्ट्रा पीपल इनसाइड. सो भरपूर भारी होतं. बहुत कुछ कह न पाए, बहुत कुछ लिख नहीं पाए, लिखा था जो मोहब्बत में वही सब झूठ निकला था. वो लम्हा तुम्हारे साथ जब मैं जी के आया था, नशा चढ़ता रहा ऐसे रात भर भी के आया था. अभी ये लोग डरते हैं कातिल की परछाई से, लोग डरते हैं कातिल की परछाई से, लोग डरते हैं कातिल की परछाई से, लोग डरते फायनली शो रॅपअप झाला आहे आणि आता आम्ही बहुतेक खायला जाणार आहे. सो लेट्स सी आम्ही कुठे जातो. पण भरपूर भारी शो होता जे तुम्ही बघितलंच असेल. सो आम्हाला कमेंट्समध्ये सांगा कसं वाटतं. मी आता बीटनेट कॅफेमध्ये आली जेवायला. काय खाते? सँडविच आणि तुझं काय? हे चिकन बुजॉन्स आहेत फ्राईज सोबत. फ्राईजची क्वांटिटी भरपूर आहे आणि डाएट कोक. चला जेवूया आपण. सो आता आपण लंचचा रिव्ह्यू करूया. सो आदित्य तुला लंच कसा वाटला? लंच चांगलं होतं, क्वांटिटी वाईज मस्त होतं. मी चिकन बुजॉन जे खाल्ले ते क्रिस्पी
होते, ऑइली अजिबात नव्हते. पण फक्त एक होतं की त्याच्यात फ्राईज भरपूर त्याची क्वांटिटी होती, त्यामुळे मला ते फ्राईज नाही संपले माझ्याकडनं, ते मी टेक अवे घेतले. बट अदरवाईज इट वॉज गुड. आम्ही टेक अवे घेतले, सो आम्ही ते रात्री खाणार आहोत. आणि सँडविच पण भरपूर छान होतं, लाईक क्रिस्प वॉज अ सरप्राईज. सो इकडे चिप्सला क्रिस्प म्हणतात. सो इट वॉज अ रिअली गुड, लाईक मला तर भरपूर आवडलं. आणि रुहानीचं मला पण भरपूर आवडलं टू बी ऑनेस्ट. लाईक खूप त्यांचं शायरी विथ डान्स, इट वॉज रिअली अमेझिंग जे त्यांनी प्रेझेंट केलं. अँड दॅट टू इन डब्लिन, इट्स रिअली गुड. लाईक इंडियन कल्चर इकडे करणं वॉज रिअली अमेझिंग. सो तुला कसं वाटलं? रुहानीचं मला पण भरपूर छान वाटलं. त्यांनी मस्त प्रेझेंट केलेलं आणि कॉन्सेप्ट आवडली. सिंगिंग, डान्सिंग दोन्ही एकत्र होतं, प्लस शायरी, म्हणजे 3 आर्ट फॉर्म एकत्र. सो इट वॉज रिअली गुड, रिअली एन्जॉयड दॅट वन. सो आत्ता त्यांचं नेक्स्ट इव्हेंट पण येणार आहे ऑगस्टमध्ये बहुतेक. सो तुम्ही त्यांचा पेज फॉलो करा आणि यू कुड नो व्हॉट्स गोइंग टू हॅपन नेक्स्ट. आणि आता आम्ही साइन आउट फॉर द डे करतो. अँड लेट्स सी की तुम्हाला पण हा व्हिडिओ आमचा आवडलाच असेल. आय एम होपिंग सो, अ डे इन आवर लाईफ. सो प्लीज लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि नक्कीच कळवा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ काय बनवायचा आहे. सो टू बी ऑनेस्ट, आफ्टर अ लॉंग टाईम आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे. सो टेक्निकली आमचा सेकंड व्हिडिओ आहे, बट लॉंग टाईम आहे, सो फर्स्ट व्हिडिओ आहे. सो डू लेट अस नो तुम्हाला नेक्स्ट काय बघायचं आहे.